हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकल लोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वसिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही आजी भगवद्गीतेंतो 15 अध्याय पुरुषोत्तम योग पळोया. या अध्यायो सगळेची गीतेचे एक कसं म्हणचे मुख्य जावन आशिल्लो अध्याय म्हणून समस्त गीतेचे सार हांत भितर आसा आनी हरिसर्वोत्तमत्व सांगचीत आसलो एक अध्याय यो कृष्णानाची सांगिल आसा. हांव पुरे जगत्याचे सर्व सृष्टी सर्व देव देवते पशी वैरचो पुरुषोत्तम जावन आशिल्लो हांव म्हूण सांगून ताणें हेंच अध्यायान तो सांगचा आसा. कसं न्ही म्हूण म्हळ्यार पळय मध्वाचार्य सांगताची सगळे भगवद्गीतेचे सारसंपन्नीये म्हूण सांगून भगवंताले सर्वोत्तमत्व हांत भितरी प्रतिपादन केला म्हूण कसं न्ही हांत भितरी सांगताची सर्व देवते अक्षर म्हणून घेतला रे महालक्ष्मी अक्षर अक्षर आणि सकल चेतन अचेतना तुकुनी परमात्मा कृष्ण उत्तमोत्तम जावन आशिल्लो देखून म्हाका पुरुषोत्तम म्हणटाची म्हणून कृष्णानाची अध्याया कडेर म्हणटन समर्थन करचा आसा. तशी परमात्माले हे सर्वोत्तमत्व प्रतिपादन जाता देखून हे अध्यायाक पुरुषोत्तम योग म्हणटाची. तशी हे अध्यायान तो प्रतिपाद्य जावन आशिल्ले विशय कसो पळोवया आमी. हाजे पशी फुडें 13 अध्यायान तो आमी संसाराक कारण जालें म्हणजे जगत्याचे सृष्टी कारण जालेले प्रकृती तत्व महत्तत्व अहंकार तत्व हे पुरे ಒಟ್ಟು ಜಾವನು सृष्टी जलेल तसल जगत्याचे स्वरूप त्या मात्र नाही या जगत्य इह संसारा दुखून दांटून मोक्षा मिळेल कडेन वचूका जाल्यार ताजे दांटूचे उपाय कसले म्हळ्यार परमात्माले ज्ञान पावचे म्हूण ह्या अध्यायांत परमात्माले ज्ञान जात तो सांगता. कसं न्ही म्हळ्यार तेची सगळेची त्या प्रकृती तत्व महत्तत्व अहंकारा तत्वान जल्लेल तसले जगत्यो एक वृक्षा होलसून कृष्ण जगत वृक्षाचे समग्र स्वरूपाचे परिचय दिता. मागीर संसार संबंध म्हळ्यार हें बंधन संसार बंधन म्हणून म्हळ्यार कसं न्ही हें इह जगत्याचे बंधन कळचून घेवन आमी मुखार वचूका जाल्यार कसले साधन कोरका म्हणून सांगता. मागीर कडेर म्हणटना परमात्मुची सर्वोत्तम म्हणून म्हणलेले विशय तो सांगता. आज सुरवे आमी जगत वृक्षाचे स्वरूप कसं सांगला पळोवया. हांगा सांगला ऊर्ध्वमूलम अधः शाकम अश्वत्थम प्राहुः अव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेद स वेदवित्. हे जगत वृक्षाक ऊर्ध्व मूल मूल म्हळ्यार पाळ वयर आसा अधः शाक गेल्लो पुरय तोग्गस म्हूण हे जगत वृक्षाकय अव्यय जावन आशिल्ली ह्या वृक्ष नाश जायना नातिल्ली ह्या जगत वृक्षाक अश्वत्थ म्हणून म्हणटाची म्हूण आमी पळयलो अश्वत्थारोक पाळ नेलापंदा खंयकीय वचून आसता वयर गेल्ले रेंबे कोंबे पुरे वयर आसता. हें विचित्र दिसना हांवें कृष्णान सांगिल्लें जगत वृक्ष उलटा रबला कशी हें म्हूण सांगून पळय आमी आसूची जगत्यो कसो म्हूण पळयलो. आतां हें जगत दांटून वचूका जाल्यार हें जगत कशें पळोवया. जगत एक वृक्ष म्हूण लेखला कळ्ळें. प्रकृती महत्तत्व अहंकार तत्व बुद्धी मागीर पंचभूत मन पुरे समेत इंद्रिय शब्द इत्यादी पंचतन्मात्रे अशी 25 तत्वान जगत्य जल्ला म्हूण सांगून आमी आजे पशी फुडें पळयला.
आता त्याच जगत्याक 25 तत्वान जाल्यार जगत्याक जगत वृक्ष म्हणला हांगा. आता आम्ही भूलोकांत म्हळ्यार ह्या लोकांत हांगा लोकांत सहज जावन पळोवचे रुखाक भूंय आधार जावन आसत जाल्यार हे जगती वृक्षाक मुख्य आधार कोण सांगया पळया. जगत वृक्षाक मुख्य आधार वापस कोणी सांगता म्हणना परमात्मूचे म्हण आमकां गोतस. तरी भूंयक वृक्षाक भेद नावे आसनवे. आता भूंय विंगडाची वृक्ष विंगड वृक्ष भूंयचे भितरी घट्टे रबला जाल्यार आमी सांगता न्ही हें भूंय त्या वृक्ष म्हणटात. तशीची जगत्याकय परमात्माकय भेद आसा म्हळ्यार खंडीत न्हय. आतां तसला उलटा रबला म्हणी त्या दिसता म्हळ्यार आतां पाळ वृक्षाक आधार त्या भूंयत भितर गट्टे रबल्या मात्र जगत्यावयचे वृक्ष रबता भूंयचेर न्हय. जाल्यार परमात्मो जगत वृक्षाक आधार म्हणून परमात्मान जगत वृक्षाचे पंद आसचे म्हळ्यार जगत्या पशी पंद आसचे. आमी ताका खंय स्थान दिताची परमात्माक पुरे मिकून वयर आशिल्लो म्हणून ब्रह्मांडा पशी भायर आशिल्लो ब्रह्मांडाक मिकून आशिल्लो म्हूण आमी म्हणटाचे न्हय देवाक. तशें जगत वृक्षाचे पाळ परमात्मा जाल्यार वृक्षा पंद आसूत न्हय न्हय ताणें सांगेल समनवे पाळ वैरी असुका. तशें आमके जगत वृक्ष म्हळ्यार आमी उलटा रबला म्हूण सांगून लेखुया कळ. तशीच आतां त्या जगत वृक्षांत चेतना चेतना पुरय आसाची वै तशीच हांगा सांगला छंदांसी यस्य पर्णानी. आतां ते अश्वत्थ म्हूण म्हणले की त्या वृक्षाक ही ताका म्हूण मुखार पळोवया आमी. छंदांसी यस्य पर्णानी म्हळ्यार छंद म्हणून म्हळ्यार कसं न्ही वेद. आतां आमगेले सनातन हिंदू धर्माक वेदच आधार म्हणटाचे आमी. परमात्मा कशें आसा कसले इत्ते म्हूण आमकां कळचे वेदा निमतीची. आतां एक रूख कशी कसले इत्ते म्हूण कळका जाल्यार ताजी फल पल्लो फल जेवका जाल्यार पल्लो आसूं का न्हय. सारची पल्ल्यान तसोच पल्लो असल्यार मात्र फल जाता म्हूण आमी म्हणटा पळय. तशें जाल्यार वेद आसल्यार आमी परमात्मा कसले म्हणून अर्थ करून घेवचे जाता. तशें पल्ल्या काम वृक्षांत कसल की तेंची वेद जगत वृक्षांत करता. तशें छंदांसी यस्य पर्णानी यस यह तम वेद स वेदवित. हें कोणाक कळ्ळा म्हळ्यार हे जगत वृक्ष अशी इत्याक म्हूण म्हणलेले तात्वीक विशय कोणाक कळ्ळा ताका मात्र सर्व कळ्ळलो म्हणटाची म्हूण. आतां सांगला पळय अधश्च ऊर्ध्वं प्रसृता तस्य शाखा. हें जगत वृक्षाकय गेल्ले आसाची थंय रुखाक गेल्ली पळय वैरीच आसता ಸ್ವಲ್ಪ गेल्ली तो गोसतना म्हणना जाल्यार वैरी वचून आसता. जाल्यार हे जगत वृक्षाचे गेल्ली पळय वैरी तो पुराय कडेन प्रसृता आसाची. गुणप्रवृद्धा विशय प्रवाल तीन गुणा निमती कळवे. तीन गुण ताजे निमती खंयचे आमी सत्व रज तमस म्हणलेले गुण कळवे. ते मागीर अधश्च मूला अनुसंततानी कर्मानुबंधीनी मनुष्य लोके म्हणून म्हणला. हे जगत वृक्षाक सत्व रज तमस म्हणल्यार गुणत्रय आसाची. चित्त अचित्त प्रकृती हे रुखाचे मूल पाळ म्हणून घेता कळवे. तशी केलो पंत आमी सत्व रज तमो गुणाची तीन रुखाक तीन पाळ म्हणटात. केलो रुखा पळय गट्टी मध्येचे एक पाळ मागीरचे हेकडचे तेकडचे पाळ म्हणून म्हणटाचे आमी. तशी गुणत्रय ताजी पाळ मात्र न्हय. चित्त चित्त प्रकृती हे रुखाचे पाळ म्हणून लेखूं येता. अचित प्रकृती म्हळ्यार आमी जड प्रकृती म्हणटाची कळवे. आनी हांगा दिला पळय अधश्च मुलान अनुसंततानी कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. सत्व इत्यादी गुण कळवे. आतेक रुखाक उपादान जावका न्हय कसं न्ही माती. तसल्यार हे जगत वृक्षाक हे तीन गुणाचे मुख्य कारण जाता वाडूक कळवे. तशी आतां हांगा मागीर सांगला न रूपम अस्येह ततोपलभ्यते नांतो न चारती न च संप्रतिष्ठा. आतां हे आमी अध्याय हे श्लोका वच्चे पशी फुडें हांगा अश्वत्थ ते एक म्हाका हांगा मना येनी सांगच्याक विसरले. जगत वृक्ष अश्वत्थ म्हणून कसले म्हणले. अश्वत्थ म्हळ्यार आमी पळयताचे एक वृक्ष न्हय. अश्वत्था वृक्ष अरळी मर म्हणटाचे वटवृक्ष म्हणटात जावो. हे अश्वत्थ जगत वृक्षाक अश्वत्थ म्हणलें न श्व थ श्व म्हळ्यार फाय कळवे. आज पळयलेले वरी फाय येयना दिना दिन विंगड विंगड जावन आसता. तशें जावन अश्वत्थ म्हणजे न शाश्वत
इतक प्रपंच नमी आहे जगत वृक्ष म्हळ्यार कसले प्रपंच ते परिवर्तन जातो रस्त पड्या तशी एक लेखारी परिवर्तनशील जगत्य जालेले देखून अश्वत्थ म्हणले अनेक रिती रे ते चंचल अश्वा म्हणके अश्व पळय अश्व म्हळ्यार घोडो एका कडेन रप्तवे ते एका कडेन बांधून घालला रे हात पाय पायान एकडे तेका टका 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 करता रसता चंचल अश्वत्थ अश्व तशीची गोड्या म्हणके चंचल वृक्ष ये म्हण सांगून अश्वत्थ म्हणला मागीर परमात्मा काही अश्व म्हणटाची इतक तो सर्वगमन शक्ती तक्कस त्या वयनी शीघ्रगमन शक्ती अस तशें ताकाय अश्व शब्द वाच्य म्हणजे भगवंताक तशी आणि आम्ही एक अश्वाकार जावन हयग्रीव रूपार असूचे भगवंताकय आराधन करतात न्हय तशी परमात्मान सगळे जगत्यांत व्याप्त जावन आशिल्लो देखूनची तो अश्वत्थ म्हूण सांगून आमी लेखूं येता कळ्ळें हांगा वृक्षाक कशी पल्ले सचकी तशी अनंत अनंत वेद अभिमानी देवते प्रताजी पल्ले म्हूण पल्ल्या नंतर नमे फल जावचे पल्ल नानतलरी फल जायना तशें पल्ल असलरी फलाक कारण जाता हांगा फल खंयचे हे वृक्षाक फल खंयचे म्हळ्यार मोक्ष रूप फल तसले मोक्ष रूप फल जावका जाल्यार आमकां मोक्ष मेळका परमात्मा विशय कळका ज्ञान मेळका जाल्यार कारण खंयचे जाता वेद तशें वेदाक पल्लो म्हूण म्हणटाची तशी तसल्यार ये कशी असं म्हूण सकाळी आमी पळयलें न्हय कशी वैरी तो गो अन्यक दुसरेक पुराय कडीन वाडून ये वृक्ष अदश्च ऊर्ध्वं प्रस्तास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रबाला अदश्च मूलाननुसंतताने कर्मानुबंधीनी मनुष्यलोके म्हणले त्या प्रपंच वृक्षाचे तस्य त्या प्रपंच म्हळ्यार वृक्षाचे गुणप्रवृद्धा म्हळ्यार सत्व रज तम गुणा मुखांतर जवची कसने विषय प्रवाला त्या गुणा निमती नव्हे आम्ही विषय म्हळ्यार आशी अनेक दुसरे कपडे नव्हे ते प्रवाला म्हळ्यार चिगुरू शाखा म्हळ्यार रेंबे कोंबे अधः ऊर्ध्वं प्रसृतः तोग्गुई वैरई मध्यई पुरे कडेन आस अधश्च ऊर्ध्वं म्हणला अधः च ऊर्ध्वं म्हळ्यार तोग्गू मध्येन तू वैरी पुरे कडेन स्प्रेड जावन आस म्हूण लिखूं येता कळ्ळें आनी मनुष्य लोके कर्मानुबंधीनी मुलानी म्हळ्यार मनुष्य लोकांतो कर्मानुबंधीनी आम्ही कर्माक अनुसार जावन बंधना येवचे न्हय हे कशी दाखयला हांगा पडला रूप म्हळ्यार आतां गोळी रुखाक तुमी वैरी दुखून त्या पाळसी देवन येता पळय त्या उपास नेलान तो बसता वापस थंय रूख वाडता तशें आमी पळयलां न्हय तशी आमगेले कर्माक अनुसार जावन सत्वरजत मोगुणाचे बाधकांत येवन आमी त्या बंधनांत पडताचे आमी वापास हे जगत्यांतूच बंधनांत पडताची तशी अधः च अनुसंततानी सर्व कडेन व्याप्त जावन आस म्हणून म्हणलें आता न रूपम अस्येह ततोपलभ्यते नांतो न चार्दी न च संप्रतिष्ठा अश्वत्थम एनम सुविरूढमूलम असंगशस्त्रेण दृढेन चित्वा हे प्रपंच वृक्ष खंयच्या रूपान आम्ही लेखला त्या रुपार आमकां हांगा दिसतवे ना न्हय आतां आमी एक आलोचना करूं येतवे प्रपंच म्हळ्यार वृक्ष बैसून एक कडेन आलोचना करूं पळयाची ते सगळे प्रपंच वृक्ष रुपार आस म्हूण लेखल्यारय आमी आमकां तथोप न उपलभ्यते तशीची आमी कशी लेखला तशीच हांगा पळोवचें मेळटा म्हूण जायना ते सगळे जगत्याचे आदी खंय अंत्य खंय ते कशी राबला जगत्य नवे संप्रतिष्ठा कशी राबला गट राबलावे कशी राबला कोण ताका आमकां कसले आलोचना करूं जायना ते राबयले कोणें कसले आमकां आलोचना करूचें जायना कळ्ळें तशें जाल्यार हें असले एक कळ्ळें भारी घटी तांकां सांगला अश्वत्थम एनम सुविरूढ मूलम सविरूढ मूलम जेव्हा सुविरूढ मूलम म्हणत कोण ताजे मूल सांगला नवा परमात्मा म्हणून परमात्मा कोणाक आलोचें जातवे ना नवे भारी घट्टी मूल काही ते कळवे म्हणटना त्या जगत वृक्षाक आम्ही तांतू दुखून भायर येवन परमात्मा पावका म्हूण जाल्यार ते ताजे मूळ ते सगळे जगत्या दुखून आमी आमकां भायर करून घेवका जाल्यार आमी ते ताजे रेंबे कोंबे शिरकना अशी भायर येवका जाल्यार ते वृक्ष कशी कातोरून घेवका आमी म्हळ्यार हांगा सांगला पळय असंग शस्त्रेण आमकां वैराग्य येवका असंग म्हळ्यार वैराग्य कळ्ळें
त्या वैराग्य म्हळेले शस्त्रान दृढेन चित्वा भारी दृढ शस्त्रान दृढ जावन म्हळ्यार भारी घट्टी आसा ते आनी आमी तितले घट्टी जावन कातरसून घेवका. आम्ही हे जगत्यांतू सेरून गेल्ल्यांची जाल्यार आम्ही मान्य ब्रह्मू समेत कळवे सर्वई क्षरपुरुषांतू येताची आम्ही म्हळ्यार मनुष्यने सर्वसृष्टी मनुष्य समेत सर्वसृष्टी देवाले ब्रह्मूय समेत पुरे क्षरपुरुषांतू येताची जाल्यार प्रकृती म्हळ्यार अक्षरपुरुष म्हणून घेतील महालक्ष्मी आणि परमात्मा विंगडूची कळत आनी दोन जन विंगडाची बरलेले पुरे आम्ही या जगत्यांतू आशिले जन तशी जगत्या दुखून भायर वचूं का म्हूण जाल्यार आमकां जगत्या बंधना घालता खंयची पुरे पळते गुणप्रवृत्ता विषय प्रवाला म्हणली पळय म्हळ्यार आशी काम असल पुरे काम राग द्वेष हे पुरे एक मूळ म्हणटाची बिळलू म्हणटा पळय आमी त्या पुरे असंग शस्त्रेन वैराग्य म्हळेल शस्त्रान आमी कातरसिल्या मात्र आमी देवाला वताची कळबे कोण करता पळय ताका हे कोरू जत पळय ताका जगद वृक्ष बंधक जायना कळबे मागीर सांगला न्हय त्या कोर जत्र कसो कोरका तत्परी मार्गी ततः परः तत्परिमार्गितव्यम म्हणून म्हणला कळलं तथा पदम जेव्हा परम तत्परिमार्गितव्यम यस्मिन गताना निवर्तन्ति भूयः. आता जगतवृक्षाचे छेदन केली नंतर आम्ही ते वृक्षाचे पाळ मूळ अंग आता दुखून परे भायर येयलीच न्हू गेल्लो रेंबे सिरकोन आशिल्ले कडेन दुखून मागीर ते जगतवृक्षाचे तुकून विंगड जावन आशिल्ले प्रकृती म्हळ्यार लक्ष्मी आनी नारायणा सोदूच काम कोरका तथा परम परिमार्गितव्यम म्हळ्यार सोदुका आमी सोदिल्यार मात्र कळवे जगतवृक्षाचे छेद केल्या मात्र ते आड गिडात पळय आमी कसले एक गेल्लो गिल्लो आड आयला रे रोडा आड आयलो जेवो कसले दिसना घरा आड गेल्ले म्हळ्यार कातर न्हू ಸ್ವಲ್ಪ घरा दुखून भायर कसो दिसची तशी करनाचे ट्रीम करचे म्हणटा पळय तशी आमकां देव दिसुको जाल्यार हे जगत वृक्षाचे छेदन करून आमी भायर वचूंक जाता कळ्ळें वचून मागीर आमी परमात्मा सोदुका केन्ना जगत वृक्ष छेदन जाल्ले तेन्ना मात्र आमकां परमात्मा मेळटा ते जगत वृक्ष छेदन केल्ल्या मात्र परमात्मा ज्ञानय मेळटा करनातला रे आमकां परमात्मा ज्ञान मेळना तशें जावन छेदन करचें म्हूण सांगून हांगा सांगला तो कोण थंय चमकल म्हूण जालें एक पंत आमी परमात्माले चमकले म्हूण जाल्ली म्हूण जाल्यार यस्मिन गता न निवर्तन्ति भूयः थंय ताका पावल्यार आमी यस्मिन गता म्हळ्यार परमात्माक पावलो म्हूण जाल्यार भूयः न निवर्तन्ते वापस प्रपंचा येना मात्र न्हय यतः पुराणी प्रवृत्ती प्रसृता तम आद्यम पुरुषम एव प्रपद्ये तमेव च आद्यम पुरुषम प्रपद्ये त प्रवृत्ती प्रसृता पुराणी म्हळ्यार कोण अनादी काला दुखून हे सृष्टी करतकी सृष्टीचे पोषण करतकी मागीर लय करतकी तो आदी पुरुष म्हूण आसा ताकाच आमी शरण जावका कळ्ळें तशी हांगा सांगला ताका पळोवन घेतरी मागीर ताका शरण जावका म्हूण सांगून आतां ताद नंतर परमात्मा कर पावन काजला कसल सकड कोरका म्हूण सांगून हांगा सांगता पळय सुरवेक आमकां परमात्मा सोदूच विशय कशें म्हूण कळ्ळें आतां परमात्मा पावका जाल्यार कसल कोरका निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैः विमुक्ताः सुख दुःख संज्ञैः गच्छन्ति अमूढाः पदम अव्ययम तत् निर्माण मोहा आम्ही मस्त पळय अभिमान दुरभिमान दवरून घेवचे नज मोहा दुखून मुक्त जावका अहंकार कळ्ळें अहंकाराच्या नज मोह म्हळ्यार मोह म्हळ्यार विंगड कसले न्ही मिथ्या ज्ञान हें जगत्यची केलो जनान तशी लक्षण जगत्यची सत्य कळ्ळें देवनी आमी पळयलेले ना विंगड लोक आसके ना म्हूण म्हळेलें आमकां गुतूना हांगा येयलींची हांगे आमी सुखार आसचे कितले जत तितले सुख भोगचे मागीर एक दीस मरताची तेजे भितर कितले जाता तितले आमी सुख भोगू का हेचे सुख भोगचे खातीर मनुष्य देह मेळचे सुख भोगचे खातीर अशें पुराय लेखचें पळय मिथ्या ज्ञान देव सर्वोत्तम म्हणून गोतनाशे रावचे देवाक सोदूचे मनुष्य जन्माचे काम म्हणून गोतनाशे रावचे हेंचे पुराय मिथ्या ज्ञान अज्ञान म्हणून म्हणटाचे तसल्यार आमी
ये निर्माण मोह ये मिथ्याज्ञान आदुकून आणि अहंकार आदुकून मुक्त जावका जिता संगदोष म्हण म्हळ्यार विषय आसक्ती कळलं संग आसक्ती ताजीन जेवचे दोष पळय विषय आसक्ती इंद्रिय इंद्रिय इंद्रियार्थादी कಡೆ मन मत्ता नव्हे पळया खाव्या जेव्या भोव्या असले पुरे ತಂತು ದುಕುನು जित संगदोष ತಂತು ದುಕುನು आसक्ती चढ जलाल तशीच आमगेल निमती दोष चढ जेता कसले पुणी चुकी करता रस्ताचे तश चल रे आसक्ती नानातला मात्र न्हू आमकां संग जायना संग नानातला दोष जायना तश चला सुरवेक जित संग दोष आसक्तीन जेवचे दोष पुरे गेलो का जला रे सुरवेक आसक्तीची ना जावन कोरका म्हळ्यार अनासक्त जावका मागीर अध्यात्मनित्या म्हळ्यार सदा सर्व काळ अध्यात्म ज्ञान भगवत तत्वज्ञान प्राप्ती करचे खातीर प्रयत्न करचे विनिवृत्त कामाः सर्व निवृत्त कामाः विशेष जावन सर्व कामने दुखून निवृत्त जावका विषयाभिलाषा आनी जावका या जावका ते जावका म्हळ्यार पुरे त्याग करचे मागीर सुख दुःख संज्ञैः द्वंद्वैः विमुक्ता सुख दुःख जय अपजय कष्ट सुख असल पुरे संज्ञैः असल नमुनेचे म्हणून सांगचेक संज्ञैः म्हणला या पुरे द्वंद्व म्हणून घेता हंतू दुखून मुक्त जावका तसले अमूढा कळवे अमूढा म्हळ्यार तस ते द्वंद्वा दुखून मुक्त जलल जन कळवे अमूढा म्हळ्यार तांणी ज्ञान पावच्याक प्रयत्न करतले कळवे मूढा म्हळ्यार अज्ञानी जन हे ज्ञानी जन साधक जन म्हूण लेखू येता तत् अव्ययम पदम गच्छन्ती तांकां मात्र देव मेळटा म्हूण सांगून तसलें आमकां कळना देवान मेळटा कसो ह्या विशय पदे 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 येता आतां परमात्मा मेळ्ळो म्हूण लेखया मेळ्ळी जाल्यार तागेले महिम कसले म्हूण ते तो सांगतरच पळय न तद् भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम मिगेले लोकांतो कळवे सूर्य जावका म्हणना चंद्र जावका म्हणना अग्नी जावका म्हणना म्हळ्यार ताजे अर्थ कसले सूर्य मेगेल लोकांतो म्हळ्यार मेगेल धामांतो सूर्यान उजवाड दिवचे न्ही चंद्रान उजवाड दिवचे न्ही अग्नीन उजवाड दिवचे न्ही तांकां आमकां कळटा न्हय सूर्य चंद्र अग्नी ब्रह्मादी पुरे क्षर पुरुषांतू येताची म्हणून कळवे तस जाल्यार थंय कसले जावका म्हणना ते एक पण मेगेल लोकांक कोण येताची यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम मेगेले धामाक कोण येताची न निवर्तन्ते तांणी वापस भुंयचेर येनाची म्हूण सांगून म्हणटा म्हळ्यार ब्रह्मरुद्रादी तांणी क्षरपुरुशांत आयलीची म्हण नव्हे तांणी परमात्माले दुखून भिन्नाची जाल्यार आमगेल्या पशी चड ज्ञान आनंद तांकां आस परमात्माल म्हणके न्ही जाल्यार ಸ್ವಲ್ಪ मटापुणी परमात्माले ज्ञान ते ज्ञानान आनंद तांणी पावल्यांचे दिकून तागेले भिन्नांश म्हणटाची एक लेकर पळयल्यार वरलेली जीव परमात्माल भिन्नांशाची जाल्यार आमी कांय न्ही एक सूक्ष्माती सूक्ष्म अंश जाल्यार ब्रह्मरुद्रादी स्वल्पपुणी आमगेल्या पशी चड साधन केलेले जन जाल्यार तांगेले सामर्थ्य परमात्माले जरा कांय न्ही म्हूण सांगचे खातीर मेगेल लोकांतो सूर्य चंद्र अग्नी कोणेय जावका म्हणना उजवाडाक मेगेलो उजवाड पुरो म्हूण म्हणटा तशी आनी कसं म्हळ्यार केद्दोळटय हांगा ताजे नंतर म्हणटा पळय देव केद्दोळटय हांगा जीव लोकांतो जीव असताच की कळवे म्हळ्यार जीव कोण मीमांश जीवलोकी जीवभूत सनातन जीवलोकांत येवचे शरीर घेवन येवचे आत्म पुरे मेमेवांश मिगिले अंश तांणी पुरे जाल्यार केद्दोळ हांव तांगेल वटो कळवे तांणी येतना खंय येतना जगत्यांतो सृश्टीक येतना हांव तांगेल वटू आसता येवन कळवे मिगिले प्रेरणेन जीव ते जीव निजावन प्रेरण दिवचे देवान देवाले प्रेरणेन जीव हे शरीर मेगेले म्हूण लेखून शरिरान सुख भोगचे कडेन मन व्हरता कळवे जाल्यार केन्ना हांगा देवाल निमतीची मन इंद्रिय पुरे देवाल प्रेरणेन जेवचे पुरे आकर्षणे वताची जाल्यार मागीर कसं जाता म्हणल्यार केन्ना ह्या लोकां दुखून भायर वता म्हळ्यार मरण येता शरीरम यत् अवापनोती कळवे
यच्चापि उत्क्रामती ईश्वर म्हळ्यारी आता हांगा ईश्वर म्हूण म्हळ्यार देव कसं करता गोस्वा केन्ना देव वायुदेवाल वटो हे जीव शरिरा दुखून भायर वतकी तेन्ना जिवात्मूय त्या इंद्रियाचे सूक्ष्मांश म्हणटाची सूक्ष्मांश आता सूक्ष्म शरीर म्हळ्यार इंद्रियाचे सूक्ष्मांश म्हळ्यार तन्मात्रा म्हणून ते घेवन परमात्माल वटो तवय विंगडलो का वता कळवा परमात्माल वटो म्हळ्यार परमात्माल प्रेरणे मरी विंगडलो का वता खंयचे लोकांत असो खंयचे शरिरांत असो कर्मयोग्य जवो भोगयोग्य जवो यातना योग्य जवो थंय परमात्मा त्या जिवा वटो आसताची आसता कशी वायू कळवा गंधा निमाशयत म्हळ्यार वायू थंयचे एक परमळ असं म्हणले क्या उदबत्ती जळयला म्हणले क्या थंय दुखून येईल वारे सगळे घरांत ते उदबत्ती उजवाड हाणावे गंधा निमाशा तशीची देव शरिरा दुखून भायर वतना वायुदेवाल वट भायर वता पळय त्या वेळार वायुदेवाल प्रेरणेन ते जिवा ते इंद्रियाचे सूक्ष्मांश घेवन तेवय भायर वता म्हणून सांगून हांगा परमात्मा सांगता ग्रहीत्वेतानि संयाती वायुर्गंधा निमाशयत मागीर श्रोत्रम चक्षुः स्पर्शनम च रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषयान उपसेवते परमात्मुची जिवा वटो आशिल दिकून त्या जिवाचे कन्नान स्तोत्रम चक्षुः दोळ्यान स्पर्शनम त्वकिंद्रिय रसनम जीभ घ्राण नाक हांतू भितरी त्या इंद्रियाचे प्रेरक जावन आसता आनी ते इंद्रिया मुखांतर जिवाक सुख दुःख बगयसिता कळवा मागीर विषयान उपसेवते तोची जिवाल करीन सर्व इंद्रियाचे अर्थ सेवन करयसिता मागीर हांगा पडला उत्क्रामंतम स्थितम वापि भुंजानम वा गुणान्वितम विमूढा नानु पश्यन्ति पश्यन्ति ज्ञानो चक्षुषः उत्क्रामंतम शरीर सोणवतंजवो स्थितम शरीरांतु अस्तंजवो भुंजानम इंद्रियान विषय सुख भोक्तंजवो गुणान्वितम कळवा ये गुणाक बद्ध जावन आशिल्ले जीव कळवा जीव तो न अनुपश्यंती विमूढ तो विमूढ जाता इत्याक म्हणून म्हळ्यार मोहा पडला तो इंद्रियान सुख अनुभविता ते दना ताका परमात्मा असं म्हणून गोतना कळवा तशी पश्यंती ज्ञानचक्षुषः कोणाक गोत्तस ज्ञानी जनांक गोत्तसत या पुरे जाल्यार अज्ञानी जनांक गोतना कळवा इत्याक म्हणून म्हळ्यार द्वा सुपर्णा सयुजा संयुक्ता म्हणून सांगून भागवतांत सांगताना ताई अनशनन अन्यो अभिशाकशीती म्हणला एक जीवात्म मळेल पक्षी पुरे फल भोग करता कितें रुखाचे शरीर म्हळेले रुखाचे फल कसं फल कर्मफल जाल्यार अन्यक अनशनन अभिचाकशीती अन्यो अनशनन अभिचाकशीती परमात्मो ते कसले भोग करना जाल्यार भोग करचे जिवाक पळयत रस्ता म्हण जाल्यार मध्वाचार्य कसल सांगताची म्हण म्हळ्यार ताका सुख भोग ना दुःख भोग ना म्हणून नाही तो भोग करना म्हणून नाही शुभम पिबत्यसौ नित्यम ना शुभम स हरिही पिबेत देवस ते देव जीवान भोगचे सुख भोग पुरे भोगतके दुःख भोग ताका ना म्हणून सांगून तशी मागीर विमूढान अनुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्ति आत्मनि अवस्थितं यतन्तो अपि अकृतात्मानो नैनं पश्यन्ति अचेतसः कोण द्यावा पळो का म्हण प्रयत्न करता पळय यतंतः योगिनः योगीजन आत्मनि अवस्थितम एनम पश्यन्ति आमगेले भितर असूचे या देवाले विषय तांणी अनुभवा घेताची जाल्यार अकृतात्मानः कोण अकृतात्मनः अकृतात्मन म्हळ्यार मन अंतकरण शुद्ध जायनान तिले जन तांणी अचेतसः म्हणटाची विमूढात्मा अचेतसः मूढ अशी प्रेम म्हणला पळय हांकाची तशी अविवेकी म्हूण येता अज्ञानी म्हूण येता तांणी यतंतः प्रयत्न केल्ले जाल्यार एनम न पश्यन्ति परमात्मा तांणी पळयनात की म्हळ्यार तांगेले प्रयत्न करूं सांग कोणकी ध्याना बैस म्हणलें ध्याना बसलींची कळ्ळें कोणकी परमात्मा आपलो कळलं हें कोरका म्हणलें भागवत भजुका म्हणलें अन्य कोरका म्हणलें पुरी करता तांणी यतंतः अपि
पुरे करता ज्याला त्यांनी अकृतात्मनः म्हळ्यार कसं नाही सुर्वे परमात्मा पळो का ज्याला सुर्वे जाव का ज्याला विषय कसले ये विषय बोकादे करडे मन होरुना रागद्वेषादी पुरे सोडचे या प्रेकस अंतकरण शुद्धी म्हणटा हांकां अंतकरण शुद्धी ना मन शुद्धी ना तसल जन कितले प्रयत्न केले रे परमात्मा विषयी तांकां कळना म्हणून हांगा देव सांगता म्हाका पळो का जाल्यार रे कळवे कशी आसूं का म्हणून सांगून परमात्मान सांगली न्हय आतां परमात्मा सांगता सगळे जगत्यांत कसं नाही शक्ती ऊर्जा म्हळ्यारच पळय पुरे मेगेले म्हूण यदादित्यगतं तेजो जगद भासयते अखिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम आदित्यगतम यता यत तेजः अखिलम जवो आदित्यगतं तेजः चंद्रमसी चंद्रांत सुचे अग्नौ अग्नीची तेज त्या पुरे मामकम मिगेलेची म्हळ्यार सूर्याले जवो चंद्राल जवो अग्नींत सुचे जवो जगत प्रकाश दिवचे तसल शक्ती अग्नी असुचे जोडोची शक्ती चंद्रांत असुचे उजवाड दिवची शक्ती तंपू दिवची शक्ती सूर्यांत असुचे उजवाड दिवची शक्ती तेज म्हळ्यार उंचाणी तापची शक्ती पुरे परमात्माले अधीन जावन असता असं इत्याक भुईंतू तो अंतर्गत जावन आसता प्रति एक ब्रह्मांडांतू सर्व विशयांतू परमात्मा अंतर्गत जावन आसता भुईंचेरी आसा भुईंत सुचे सृष्टींत आसा सकड अंत आसा त्याची तो आतां सांगता पळय गाम आविश्य च भूतानी धारयामी अहम ओजसा पुष्णामी च औषधी सर्वा सोमो भूतवा रसात्मक आवची गाम म्हळ्यार पृथ्वींतू आविश्य सिरून घेतला सगळे ब्रह्मांडांतू म्हणून येत ओजसा मेगेल शक्तीन भूतानी समस्त जीव हंगसूचे धारयामी धारण करून घेतला आणि आवची रसात्मक सोमः भूतवा पळय चंद्राल निमती अमृत रस औषधीन तेत्ता आम्ही वनस्पती सकड म्हणटा पळय तक्क अमृत पावोचे चंद्रान म्हणून सांगून आमकां वेदांत कळत पळय जाल्यार कोणी त्या पवयसूचे म्हळ्यार परमात्मा सांगता हावची चंद्रालांतू रस जावन कळवे रसात्मक रसात्मक रसस्वरूपी सोमस पळय तोय हावची म्हळ्यार ताका रस दिवची शक्ती सुचे मक्काची मेगेले शक्तीन तो ते अमृत म्हणून म्हळ्यार तसले रस औषधी पळय जगत्यांतू सृष्टी करता म्हणून पुष्णामी पोषण करता म्हणून सांगून चंद्राले आजीन शक्तीन ते रस औषधी पोषण जाता म्हणून म्हणटाचे ते पुरे हांवें करचें म्हणून त्या मात्र नाही तो सांगता पळय अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रित प्राण अपान समायुक्तः पचाम्यन्नम चतुर्विधम तितले मान नाही सर्व जीवालांत तशें म्हळ्यार तितले हांव सांगिल्लें तितले नाही अग्नी आवची चंद्राल शक्ती आवची सूर्याल शक्ती आवची पुरे सांगले आतां पोट्टा भितर सुचे वैश्वानर अग्नी हावची जठराग्नी म्हणटाची त्या वय हावची आव सर्व प्राणीचे समस्त प्राणीचे पट्टांतो वैश्वानर अग्नी जावन जठराग्नी जावन आसून प्राणापान समायुक्त आम्ही हांगा प्राण आणि अपान म्हणून लिखीत जवो प्राण अपान व्यान उदान समान पुरे रितीरी पंच प्राणरूपारी आसून भक्ष्य भोज्य लेह्य पेय या चारही बगेचे आहार जीर्ण करयताव म्हणून कळवे तो सांगता ते जीर्ण जावचे म्हळ्यार आम्ही जेवचे आहार जीर्ण जावचे शक्ती तागेलीची म्हणून सांगून म्हणटाची कळ्या प्राण ते हृदयांतून निवास जावन आसचे प्राणवायू श्वास भायर घालचे खाल्लेल अन्न जीर्ण करचे अपान त्या जी निवास खंय म्हळ्यार गुदा प्रदेशांतू ते श्वास भितर घेवन वचचे कळवे मलमूत्र भायर घालचे गर्भ वायू जावन गर्भ भायर घालचे या पुरे अपान वायूचे कळवे समान वायू नाभींत आसता ताजे कार्य जीर्ण जाल्ले भोजन पळय ताजे रस सर्व अंगांगाक प्रवहन करचे उदान खंटांत सुचे ते जेवतना गट्टी आनी लिक्वीड पुरेस पळय ते पळय उदक विंगड वता गट्टी आहार विंगड वता हे पळय काम उदान वायून करचे मात्र न्ही मरणा वळारी स्थूल शरीरा दुखून सूक्ष्म शरीर भायर घालचे आनी विंगड शरीरा व्हरून पावोवचे ते पुरे उदान वायूचे काम ज्ञान सगळे शरीरांत व्याप्त जावन आसता शरीर आनी अंगांग आम्ही पळय एक कसा म्हणटाची कंजक्शन जेवचे आतां हार्ट पंपिंगांत पळय हार्ट कंजक्ट जाता विस्तृत जाता तशीची आतां आमगेले
अंतुई पंपिंग जावका जाल्यारी ते न रांतुकून पंप जतर उचका रगत कळव्या म्हणटना अंग अंग पुरे एकक पंत स्टिफ म्हळ्यार कंजेस्ट जाता एकक पंत विस्तार जाता या पुरे काम करचें कोण म्हळ्यार व्यानान कळव्या इतली मान्य आनी 5 उपवायू म्हण आसा कळव्या त्या बाई सांगून सोडया नाग कूर्म क्रकर देवदत्त धनंजय म्हूण नाग वायू निमती आमकां ढेंक येता कळव्या कूर्म वायू निमती दोळ पळय चिम्मी जावच्यो सोडवच्यो जावची पळय उन्मिशन निमिशन ते कूर्म वायू निमती क्रकर आमकां पळय जोरू सैती जातना शिंकी एका वयर येता पळय या क्रकर वायू निमती देवदत्त वायू जांबाय काडची पळय आमी धनंजय कळव्या हे धनंजय वायू आम्ही मेल्ली नंतर ही शरीरान तो आसता कळव्या तशें जावन पळय शरीर डिकम्पोज जावचे सुच्चे त्या परी जावचे धनंजय वायू निमती जावं आम्ही वायू विशयी पळयलें मागीर परमात्मा सांगता सर्वस्य च अहम हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम अपोहनम च वेदेश्च सर्वैः अहमेव वेद्यो वेदांत कृत वेद विदेव चाहम पळय मिगेल निमतीची आव सर्व प्राणीचे हृदय सन्निविष्ट हृदयांतो आशिल दिकुनु मेगेल निमतीची मत्तः मेगेल निमतीची स्मृती ही ज्ञानम स्मृती म्हळ्यार आम्ही म्हणटा पळय स्मृती म्हळ्यार स्मरण शक्ती म्हणटाची स्मरण पुडली समीत आमकां उडगासवीच पळय मागीर ज्ञानम ज्ञानम म्हळ्यार ज्ञान अनुभव सकड म्हूण येता अपोहन अपोहन म्हळ्यार विभ्रम जावचे पळय उडगासेवचे ताजे विशय मनावरचे मागीर विसरून वचचे हे पुरे मेगेल निमती जावचे नानातले आमी पुराय उडगासका दवरून बसला आमगेली गती कसो जत आशिल्ली कितली की दुख्ख आमकां जिवनांत येता परमात्मानीक अशी विसरून वचचे शक्तीनी तागेली निमती आमकां दय जाल्लेले दिकून आमी तात्कालीक जावन पुणी त्या दुख्खा दुखून मुक्त जाता म्हळ्यार बैनवे सर्वै वेदेश्च सर्व वेदा निमती अहमेव वेद्यः वेदपुरे मिगले विषय सांगता वेदांत कृत वेदवित अहम एव म्हळ्यार वेदांत कृत वेदांत कृत उपनिषत वेदांत म्हणून उपनिषत्ता म्हणचे जाल्यार हाजे अर्थ आमी कशी घेवीत म्हूण म्हळ्यार आता वेदांतो आमकां परमात्माल विशय कळटा तरी परमात्माल विशय ते वेद केल्लेले कोणे वेदांत कृत पुरे केल्लेले परमात्मान तागेले विशय ताणी सांगिता आमगेले विशय आमी सांगीत शिवाय आमगेले पशी चड कोणाकय कळत म्हणून सांगू जायना तशी वेदांत कृत वेदवित हांव सांगेल विशय सांगेल मेगेल विशय सांगेलय हांवेची ते पुरे विशय पुर्ती कळलय हांवची म्हूण सांगून तो सांगता कळ्ळें मागीर सांगता असं हे लोकांतू हे सगळे जगत्यांतू द्वामिमौ पुरुषः दोन्ही नमने पुरुष आसाची कोण क्षरः च अक्षर एव च क्षर आणि अक्षर म्हणून क्षर म्हळ्यार नाश आशिल्ले अक्षर म्हळ्यार अविनाशी या दोन्ही नमने पुरुष क्षरः सर्वाणी भूतानी म्हळ्यार हांगा जगत्यांतू कस सृष्टी जाला म्हळ्यार ब्रह्मादी देव समीत तांणी परे क्षर पुरुषांतू येताचे मागीर अक्षरः कूटस्थः उच्यते कूटस्थ कूट म्हळ्यार आकाशांतू स्थ कळ्ळें सगळे आकाशांत व्याप्त जावन राबून आशिल्ली लक्ष्मी देवी प्रकृतीक अभिमानिनी म्हणटा पळय कूटस्थः अक्षर उच्यते ते महालक्ष्मी देवीक अक्षर म्हणून म्हणटाची म्हणून सांगून ताजे ती पराप्रकृती म्हणून घेता कोण अक्षर पराप्रकृती म्हणून घेता कळ्ळें क्षर अपराप्रकृती कळ्ळें त्याची मागीर हितून सांगतो तो उत्तमः पुरुषस्तु अन्यः परमात्मेति उदाहरतः उत्तमः पुरुषस्तु अन्यः म्हळ्यार विंगडूची कळ्ळें तो उत्तम पुरुष ताका कसं म्हणटाचे परमात्मेति उदाहरतः ताका परमात्मा म्हणटाचे यो कोण लोकत्रयम आविश्य हे तिनी लोकांकय आविष्ट जावन विभर्ती अव्ययः ईश्वरः विभर्ती म्हळ्यार पोषण करता ताका कसं म्हणटाची अव्ययः अविनाशी ईश्वर म्हणटाचे कोण तो आपणची म्हणून म्हणटा यस्मात् क्षरम अतीतोहम अक्षरादपि च उत्तमः यस्मात् इति निमती अहम आव क्षरम म्हळ्यार क्षरपुरुष म्हणटा पळय ब्रह्मादी देवते दवरून हांगाचे सर्व जिवापशी अतीतः चड जावन आसा मात्र न्ही अतीत म्हळ्यार उत्तम जावन आसा मात्र न्ही अक्षरात अपि उत्तमः अक्षर म्हळ्यार महालक्ष्मी जाल्यार चित प्रकृती महालक्ष्मी देवी पशी आव उत्तम जावन आसा अतः तश जावन लोके च वेदे च
लोकांतुय म्हळ्यार हें 3 लोकांतुय वेदेच वेदांतुय म्हाका पुरुषोत्तम म्हूण प्रथितः अस्मी पुरुषोत्तम म्हूण हांव प्रसिद्ध जावन आसा म्हूण जाल्यार यो माम एवम असम्मूढ जानाति पुरुषोत्तमम स सर्वविद भजति माम सर्वभावेन भारत या प्रकार एवम म्हळ्यार अशी म्हळ्यार या पुरे कळ्ळलो असं मूढ मोहरहित जावन आशिल्लो ज्ञानी मनीसो माम पुरुषोत्तमम जानाति कळवे माम आवची पुरुषोत्तम परमात्मा म्हणून कळत की ताका ज्ञानीक स सर्ववित तोची सर्व गोत्त आशिल्लो ज्ञानी म्हणून घेता सर्व भावेन सर्व रितीरी कळवे मक्काचे तो आराधन करता अन्य देवतेला आराधन ना ताका इत्याक म्हळ्यार हावची सर्वश्रेष्ठ म्हणून गोत्त आशिल्ली देखून म्हाका आराधन करता इति पळय अनघा म्हळ्यार पापनी नत्तिल्यांक पुण्य विशयी सांगता जाल्यार तांगेले पाप असले त्या पुण्य विशयी मना वचना कळवे तशी गुह्यतमं शास्त्रम इदम उक्तम मया नघ मेगेल निमती आव मया आव तुका अनघ तुका पाप नतील तुका अर्जुना तुका सांगेल निष्पापी जावन आशिल्लो अर्जुना तुका हे गुह्यतम जावन आशिल्लें शास्त्र सांगलें गुह्यतम म्हळ्यार कसं न्ही कोणाकय सीदा सांगचे तसले विशय न्ही आमी आपल्या गुट्टा विशय पुरो जाणां सांगतावे कोणाक गत्यस तांकां मान सांगतात न्हय तशी हे विशय तुका सांगू येता म्हणून म्हाका दिसलें तशें जावन गुह्यतम जावन आशिल्लें ज्ञान कोणाकय दिवचें जायना आशिल्लें ज्ञान हांव तुका दिल्लें कळवे आनी सांगता रस भरत वंशाचो अर्जुना हे कोण अर्थ करून घेतले एतत बुद्धवा कळवे कोण हे अर्थ करून घेतले की बुद्धिमान ज्ञानवंत मनुष्य म्हणटात ताका तो कृतकृत्य जावची म्हळ्यार हांगा दुखून मोक्षा वच्चे म्हणून सांगता हांगाक 15 अध्याय जाल्ले आनी पाय आमी 16 अध्यायो पळया 16 अध्यायो हांगा दैवासुर संपद विभाग योग आमगेले हांगांतू अर्जुनाक कृष्ण सांगता दैवी गुण आनी आसुरी गुण एक मनशाला हांगांत आसता खंयची निमती कसं बाधक खंयची साधक म्हणून सांगून आमकां कळका ते सांगता कृष्ण त्या पायच्या दिसाक आमी पळया आजी सांगिल्ले सर्वई मध्व गुरूंक गेले अंतर्गत जावन आशिल्ले श्री कृष्णाल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।